दादर मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दिवाळीनिमित्त विविध साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली। या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला। डोंबिवलीच्या फडके रोडवर अनेक वर्षांपासून मनसेकडून विद्युत रोषणाई केली जाते, तसंच सेल्फी पॉइंट देखील बनवण्यात येतो। ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी डोंबिवलीकर मोठी गर्दी करतात। वाढत्या महागाईतही रास्त दरातील खरेदी करण्याकरिता दादरमध्ये मध्यमवर्गीयांची झुंबड उडाली आहे। दादरमधल्या ग्राहक पेठेनं स्वस्त दरातला खरेदी महोत्सवच मुंबईकरांकरता खुला केला। दिवाळीतलं उठणं फराळासाठी इथं मुंबईकर येत असतात। दिवाळी म्हटलं की आकाश कंदील आलेच, त्यामुळे माहीमची कंदील गल्ली सध्या फुलून गेली। अगदी 30 रुपयांपासून 1000 रुपये किमतीचे कंदील इथं उपलब्ध आहेत, त्यामुळे ग्राहकांनी कंदील खरेदीसाठी गर्दी केली आहे। यंदा दिवाळीच्या सजावटीत कृत्रिम फुलांचाच दरवळ पाहायला मिळतो। यंदा नैसर्गिक फुलांचे दर प्रचंड वाढले, त्यामुळे नागरिकांनी सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा पर्याय स्वीकारला। कृत्रिम फुलांपासून बनवलेल्या हार, पुष्पगुच्छ, तोरण यासारख्या वस्तूंना सध्या मोठी मागणी। यंदाच्या दिवाळीत सराफा बाजारात सोन्यापेक्षाही चांदीनं बाजी मारलेली आहे, तर सराफा बाजारात सोन्यापेक्षाही चांदी खरेदीसाठी गर्दी उसळलेली दिसून आली आहे। सोन्याने लाखांचा टप्पा पार केलाय। सर्वसामान्य ग्राहकांनी आता चांदी गुंतवणुकीचा पर्याय उत्तम मानल्याचं दिसतंय। आरे भुयारी मेट्रो 3 मार्गिका 9 ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेनं आरे कप परेड दरम्यान धावू लागली आणि या मार्गिकेवरील आरे आचारी अत्रे चौक टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता। मात्र मेट्रो 3 पूर्ण क्षमतेनं धावू लागल्यानंतर प्रवासी संख्येत सातत्यानं वाढ होतीये आणि या मेट्रो लाईनवर दररोज 1.5 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतायत। आठवड्याभरात या मार्गिकेवरून 10 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी केली आहे। गर्दी लक्षात घेता प्रशासन प्रवाशांसाठी स्टेशन बाहेर बसण्याची व्यवस्था केली आहे। त्याचबरोबर प्रवाशांसाठी इतर सुविधा देण्यात आल्या आहेत। प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये यासाठी रिझर्व्हेशन असलेल्या प्रवाशांच्या रांगा वेगळ्या, तर जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांच्या रांगा वेगळ्या आहेत। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार जादा भाडे वसुलीचा चाप बसवणारे खासगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या जादा भाडे वसूलीला आळा घालण्यासाठी ठाणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। सोबतच प्रवाशांनी अधिक भाडं आकारल्यास तक्रार नोंदवावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। धनत्रयोदशीनिमित्त सोन्याची नाणी आणि वाहन खरेदीला सर्वाधिक पसंती पाहायला मिळते। ठाण्यातील जांभळी नाका, गोखले रोड परिसरात नागरिकांनी गर्दी केली आहे। धनत्रयोदशी असल्यानं शहरातील सराफा पेढींवर सोने चांदी खरेदीचा उत्साह पाहायला मिळतो। धनत्रयोदशीनिमित्त वाहन खरेदीला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं आणि इतर वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा विशेष कल असतो, त्यामुळे ग्राहकांची बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झालेली दिसून आले। वाहनांसोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तू सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाहायला मिळते। कल्याणमध्ये किल्ले बनवण्याची लगबग सुरू आहे। शाळांना दिवाळीची सुट्टी मिळताच मुलांना गड किल्ल्यांचं वेध लागले। आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल युगातही हे मुलं आपला ऐतिहासिक वारसा जपतायत। शहापूरच्या शाळेत नशामुक्ती शाळा सायबर जनजागृती नशामुक्तीवर कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यशाळेसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला। यावेळी विद्यार्थ्यांना वरिष्ठ पोलिसांनी, महिला पोलिसांनी मार्गदर्शन करत जनजागृती केली। पेणच्या माळ रानात परसबागेत कंदमुळं बाजारात दाखल झाली आहेत। आरोग्यवर्धक आणि सेंद्रिय खतापासून तयार झालेल्या रताळी, आळव, करांदे अशा विविध प्रकारच्या कंदमुळांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। प्रति किलो 50 ते 60 दरानं विकल्या जात असलेल्या कंदमुळांच्या खरेदी करण्याकडे मध्यमवर्गीयांची विशेष पसंती दिसून येते। मुंबई पालिकेच्या पी दक्षिण विभाग कार्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला। यावेळी फेरीवाले, अवैध लॉज व्यवसाय, वाहतूक कोंडी, सांडपाणी, कचरा इतर अशा 400हून अधिक तक्रारी मांडण्यात आल्या होत्या। त्यापैकी 200हून अधिक तक्रारींवर तात्काळ उपाययोजनांचे निर्देश मंत्री लोढा यांनी प्रशासनाला दिले। विक्रोळी टागोर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील लिफ्टमध्ये रुग्णांचे 2 नातेवाईक अडकले। 20 मिनिटं 2 जण लिफ्टमध्ये अडकून पडले होते। 20 मिनिटांनंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी गेट खोलून तरुणांची सुटका केली, मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। मुंबईच्या भायखळामधील राणीची बाग दिवाळीच्या कालावधीत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी खुली ठेवण्यात येणार आहे। 22 आणि 23 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राणीची बाग खुली राहणार आहे, तर शुक्रवार 24 ऑक्टोबरला बंद असणार आहे, त्यामुळे लहान मुलांना दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे। दक्षिणेकडील राज्यांमध्ये नारळाचं उत्पादन कमी झाल्यानं 4 महिन्यांपासून नारळ तसंच खोबऱ्याचे दर तेजीत आहे। त्या दिवाळीत खोबऱ्याला मागणी वाढल्यानं राज्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये 1 किलो खोबऱ्याचे भाव 500 रुपयांपर्यंत पोहोचले।
वैद्यकीय प्रवेशासाठी परराज्यातील विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अर्ज केला होता। या प्रकरणी सीईटी कक्षानं या सर्व विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती एमसीसीकडून मागवण्याचा निर्णय घेतला। एमसीसीकडून तपशील आल्यानंतर त्याची तपासणी करून विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। एमपीएससीकडून 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय। त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांच्या तारखांचा अंदाज येणार आहे। तर निकालाच्या महिन्याचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलं। येत्या 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येईल। शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलांची अंमलबजावणी 2025 आणि 26 या शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे यंदा इयत्ता 5वी आणि 8वीची अखेरची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर विद्याविहार, ठाणे आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार। सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल आणि या कालावधीत अप अँड डाऊन मार्गावरील मेल एक्सप्रेस जलद मार्गावरून चालवण्यात येणार। मध्य रेल्वेवर कांजूरमार्ग स्थानकावर आज मध्यरात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज रात्री 12 पासून ते उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। या कालावधीत धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील। दिवाळी, छठ पूजा सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाच्या तिकीट दरात वाढ झाली। 4 ते 5 हजारांना मिळणारं तिकीट आता 25 हजारांपर्यंत पोहोचलेले। त्यामुळे विमान कंपन्यांच्या मनमानी विरोधात प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मुंबईमध्ये ऑक्टोबरच्या उष्णतेनं मुंबईकर हैराण झाले। त्यामुळे शहरात पुन्हा मातीच्या माठांना मागणी वाढली। फ्रीजच्या थंड पाण्याऐवजी नैसर्गिकरित्या थंड राहणाऱ्या मातीच्या भांड्यांची मागणी गेल्या 2 आठवड्यात तब्बल 30 ते 40% वाढली आहे। खारफुटी संवर्धनाबाबतच्या पूर्वीच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल उच्च न्यायालयानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनावर टीका केली। तसंच 6 जिल्हाधिकाऱ्यांना 2 महिन्यात अधिसूचित केलेल्या 10 हेक्टरवरील खारफुटीच्या जमिनी वन विभागाला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले। यंदा भारतात कडक उन्हाळा जाणवणार आहे। तापमानात वाढ होणार असल्यामुळे 2 महिने प्रचंड उष्णतेला सामोरं जावं लागणार आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला। प्रदूषण नियंत्रण मंडळ तब्बल 158 ठिकाणी फटाक्यांचा आवाज मोजणार आहे। दिवाळीत फटाक्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवता यावं, ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊ नये यासाठी मंडळाच्या वतीनं मोहीम हाती घेण्यात आली। यावेळी नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे। भारतीय टपाल विभागानं हमी आधारित मेल आणि पार्सल पोहोच करणारी नवी वितरण सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 24 तासात मेल पोहोचेल तर 48 स्पीड पोस्टद्वारे मेल वितरित होईल। या सेवा जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे। 1865 ते 2001 या काळातील विविध जुन्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन होणार आहे। यासाठी राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। त्यामुळे 30 कोटींहून अधिक जुन्या कागदपत्रांचं जतन केलं जाणार आहे। मुंबईतील सर्वच इमारतींमध्ये स्वतंत्र फायर एक्झिट देणं बंधनकारक करण्यात आले। अग्निशमन दलाकडून सुधारित मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे। तसंच यासाठी अग्निशमन दलाकडून सुधारित मार्गदर्शक नियमावली जाहीर केली असून आता परवान्यासाठी लागणारे सर्व अर्ज ऑनलाईन करावे लागणार। मनसेचा उद्या गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार आहे। मतदार याद्यांबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकींच्या मुद्द्यांवर राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। ठाण्यात भाजप आणि शिवसेनेनं माजवलेल्या अराजकतेविरोधात सर्व विरोधकांना एकत्र येणं गरजेचं होतं असं विधान मनसे नेते अविनाश जाधवांनी केलं। तसंच ठाण्यात भीतीचं आणि दहशतीचं वातावरण होतं, भ्रष्टाचाराचं वातावरण आहे असंही जाधव म्हणाले। मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार आहे। या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिल्याची माहिती समजली। या संदर्भात स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाणार असल्याचंही समजतं आहे। सत्ताधारी भाजपनं मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप केला। मतदार यादीत अनेकांची नावं दोनदा आहेत, तसंच मृतांची नावं वगळली नाहीयेत असा दावा बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केलेला आहे। मतदार यादीतील घोळाबाबत विरोधकांच्या आरोपांनंतर आता भाजपमधूनही सूर उमटू लागलेत। मतदार यादीतील बोगस नावांसाठी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला। तसंच हा घोळ गेल्या 15 ते 20 वर्षापासून सुरू असल्याचा आरोपही मंदा म्हात्रे यांनी केला। गंगापूर मतदारसंघात 36,000 दुबार मतदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी केला। मृत व्यक्तींचीही नावं यादीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आणि या संदर्भातील आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदवल्याचं चव्हाण यांनी सांगितलं आहे। ठाण्याच्या महापौर पदावरून भाजपनं पुन्हा एकदा बॅनरबाजी केली। ठाण्याचा विकास चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजप असा उल्लेख या बॅनरवर आहे। ठाणे महापालिका आणि खुर्चीवर भाजपचं कमळ दाखवण्यात आलं। ठाण्यात ठाकरे बंधू सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असा इशारा खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंसह महायुतीला दिला। ठाणे मनपा निवडणुकीसाठी राऊतांनी अब की बार 75 पारचा नारा दिला।
लाव रे तो व्हिडिओ म्हणत छगन भुजबळांनी वडेट्टीवारांचा व्हिडिओ मेळाव्यात दाखवला. भुजबळांच्या टीकेला वडेट्टीवारांनी उत्तर दिले. भुजबळ भाजपच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये गेल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. भुजबळांनी बीडमधील महाएल्गार मेळाव्यातून वारंवार जरांगेंना भेटणाऱ्या विखे पाटलांवरही टीका केली. नेहमी तुम्ही जरांगेंना का भेटता, त्यामुळे आम्हाला तुम्हालाही बघावं लागेल असा इशारा भुजबळांनी विखेंना दिला. भुजबळांनी मंत्री राधाकृष्ण विखेंवर केलेली टीका म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान असल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंकडून टार्गेट केले जात असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला. यावर आता मंत्री जयकुमार गोरेंनी उत्तर दिले. फडणवीस सर्व संकटांना परतवून लावण्यास सक्षम असल्याचं गोरे म्हणाले. त्यामुळे त्यांना कोण टार्गेट करतं याला महत्त्व नसल्याचं गोरेंनी म्हटलं. शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या डिफेंडर गाडीवरून बुलढाण्यातील राजकारण तापलेलं आहे. 1.5 कोटी रुपये किमतीच्या या नव्या गाडीमुळे भाजपचे नेते विजयराज शिंदे यांनी संजय गायकवाडांवर टीका करत गंभीर प्रश्न उपस्थित केले. विजय वडेट्टीवार यांचा जुना व्हिडिओ दाखवायला नको होता अशी प्रतिक्रिया ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. भुजबळ हे आमचे पिता समान आहे, त्यामुळे मुलांच्या हातून झालेली चूक अशी जाहीर करण्यापेक्षा आपसात मिटवायची होती अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कल्याणच्या आधारवाडी परिसरात ज्युपिटर गाडीमध्ये मन्यार जातीचा विषारी साप आढळल्या दरम्यान सर्पमित्र घटनास्थळी दाखल होऊन सापाला सुरक्षित रेस्क्यू करून जंगलात सोडण्यात आले. म्हणून परिसरात बिबट्या मुक्त संचार करत असताना एकच खळबळ उडाली होती. मात्र AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेलं बिबट्याचं छायाचित्र प्रसारित झाल्याचं समोर आलं. त्यामुळे बिबट्याच्या मुक्त संचाराच्या अफवेनं धास्तावलेल्या मुलुंडकरांना दिलासा मिळाला. फटाक्यांमुळे वृद्ध नागरिक लहान मुलांप्रमाणेच प्राणी आणि पक्ष्यांनाही प्रचंड त्रास होतो. दरवर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे प्राणी आणि पक्षी जखमी होतात. त्यामुळे दिवाळीत फटाके फोडताना काळजी घ्या असं आवाहन विविध प्राणी आणि पक्षी मित्र संघटनांकडून करण्यात आलं.